हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. कशा आहात? कविताच किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर बघू शकता तांदुळक्याची भाजी आपली बनवून किती छान तयार झालेली आहे. तर अगदी साधी सिंपल रेसिपी आहे. तर चला म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. आणि हिवाळ्यात तांदुळक्याची भाजी भरपूर प्रमाणात येते. तर बघू शकता किती सुंदर बनवून तयार आहे. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे एक जुडी मी तांदुळक्याची भाजीची घेतलेली आहे. ती स्वच्छ निवडून घेतली आहे आणि आता ती तुम्हाला कट करायची असेल तर कट करा. मी कट न करताच डायरेक्ट फोडणीवर घातली. तर इथे स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण. आता इथे फोडणीसाठी मी लसूण ठेचून घेतलेला आहे. 2-3 लाल मिरच्या घेतलेल्या आहे कट करून, ज्या सुक्या मिरच्या असतात. आणि इथे एक कांदा छान असा कट करून घेतलेला आहे बारीक. तुम्हाला याच्यापेक्षा बारीक आवडत असेल तर तोही चालतो. आता इथे मी कढई घेतली. कढईमध्ये कांदा छानपैकी घालून घेणार आहे आणि कांदा सुरुवातीला याच्यासाठी घालते मी, की कांद्यामध्ये पाणी असतं आणि आपण जेव्हा तेलात कांदा घालतो ना, तर ते पाणी अंगावर उडतं. त्याच्यामुळे मी पाणी असतं, त्याच्यामुळे मग मी कांदा व्यवस्थित परतून घेते. थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे 2-1 मिनटं. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आता इथे मी 1.5 चमचा तेल घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला सुकी अख्खी लाल मिरची घ्यायची आहे. तिच्यामुळे भाजीची चव खूप छान येते आणि लसूण पण आपल्याला थोडंसं जाडसर ठेचून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे भाजीची चव छान येते आणि लसूण आपल्याला छान असा खरपूस काळपट थोडंसं खमंग फ्राय होईपर्यंत करून घ्यायचे फोडणी त्याची. इथे थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे मी आणि छान अशी याची फोडणी तयार करून घ्यायची. याच्यात आपल्याला दुसरे मसाले कुठलेही ॲड करायचे नाही आणि हिवाळ्यात तांदुळक्याची भाजी खूप छान येते आणि भाजी चवीला पण भन्नाट लागते. ही तुम्ही भाकरबरोबर, ज्वारीच्या भाकरबरोबर, पोळीबरोबर खाऊ शकता. आता इथे आपली छान अशी फोडणी बनवून तयार झालेली आहे. थोडंसं ब्राऊन कलरचा कांदा आपला झालेला आहे फोडणीमध्ये. आता इथे आपण वरून तांदुळक्याची स्वच्छ धुवून भाजी वरून घालून घेणार आहोत फोडणीमध्ये. आणि आपल्याला वरून दाबूनच घालायची, कारण आहे ना ही भाजी खूप अशी जास्त होते आणि शिजल्यानंतर मग ती कमी होऊन जाते. त्याच्यामुळे मग आपल्याला वरून थोडंसं दाब देऊन मग फोडणी करून घ्यायची. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण पहा. आता इथे मी एक वाफ काढून घेते आणि मग आपल्याला मिक्स करून घ्यायचे चमच्याने. तर इथे 2 मिनटं छान अशी वाफ काढून घेतल्यानंतर भाजी छान खाली बसली. बघू शकता तुम्ही. आता इथे मी चमच्याने छान असं मिक्स करून घेणार आहे. ही भाजी अगदी 5 मिनिटात बनून तयार होते, कारण हिला शिजायला वेळ लागत नाही आणि खूप सुंदर पालेभाजींमधला हा प्रकार आणि ह्याच्यात रिच आयर्न वगैरे भरपूर प्रमाणात असतं. तर ही भाजी हिवाळ्यात नक्की खा आणि खूप सुंदर लागते चवीला पण. आता इथे मी चमच्याच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घेते. बघू शकता किती भाजी दिसत होती कढईमध्ये आणि आता वाफ काढल्यानंतर किती कमी होऊन गेली. अजून कमी होईल ती. मीठ आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे, कारण ही भाजी सुरुवातीला आपण जेव्हा फोडणीसाठी टाकतो ना, तेव्हा खूप असते फुललेली दिसते ती. पण नंतर शिजल्यानंतर ती कमी होते. त्याच्यामुळे मग मीठ टाकायची घाई नाही करायची. आता इथे मी चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. आपली वाफ काढून झालेली होती आणि इथे मी पुन्हा एकदा झाकून देते मीठ घालून आणि छान अशी वाफ काढून घेते. ते बघू शकता आपली भाजी बनवून तयार आहे. अगदी 5 ते 7 मिनिटात होते ही भाजी. हिला जास्त वेळ पण लागत नाही आणि ही चमच्याच्या साहाय्याने मी छान असं मीठ मिक्स करून घेते, कारण आहे ना मी एकाच ठिकाणी मीठ टाकून झाकून दिली होती. बघू शकता आपली भाजी बनवून तयार आहे. अशा प्रकारे करून पहा.